नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, तर आज 25 मार्च 2025 आहे. तर आज जर सांगायचं म्हटलं तर आज कुठं कुठं वेगवेगळ्या विभागात पाऊस चालू आहे आणि काही शेवटच्या टप्प्यात माल शिल्लक राहिल्यात. तर ह्या पावसाला भिवून जाऊ नका, का तर ह्यो पाऊस पडतोय ना, पडू देल. पाऊस जर पडला तर माल फ्रेश होत्यात आणि चकाकी वाढत्या मालावरची. तर तुम्ही हे कसं म्हणाल, तर जर सातत्याने पाऊस लागला तर क्रॅकिंग जाते. समजा 4-5 दिवस पाऊस लागला तर क्रॅकिंग जाण्याची शक्यता असते. आणि क्रॅकिंग जाऊ नये म्हणून थोड्याफार प्रमाणात जर होत असलं तर आपण बागेला ठिबकलं पाणी वाढवा, जेणेकरून वरनं येणारं पाणी आणि आपण जे पोटॅश दिलेलं असतंय ह्याचा फक्त मेळ बसायसाठी, म्हणजे खालनं पाणी वाढलं तर वरनं जे येणारं पावसाचं पाणी हे म्हणजे जास्त घेतलं जात नाही, की त्यातनं जास्त नायट्रोजन मिळत असतोय. का तर विजाहून पाऊस होत असतोय. तर प्रत्येक बागायतदार मित्रांनो, भिवून जाऊ नका, क्रॅकिंग वगैरे काही जात नाही. उलट माल फ्रेश आणि चकाकी वाढत्या मालावर फक्त 2 दिवस लागतात. 2 दिवसानंतर चकाकी आणि फ्रेशनेसपणा वाढतोय. धन्यवाद.